नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. राज्यातील निम्मे निवासी डॉक्टर तणावात. संघटनेच्या अहवालातून धक्कादायक वास्तव्य उघड. राज्यातील शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुग्णसेवेचा भार सांभाळणारे निम्म्याहून अधिक निवासी डॉक्टर मानसिक ताणतणावाखाली काम करत असल्याचं धक्कादायक निरीक्षण समोर आलं आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्या अभ्यासातून ही गंभीर बाब उघड झाली असून डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. राज्यातील शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टर दिवस रात्र रुग्णसेवा देत असतात. मात्र कामाचे तास निश्चित नसल्यामुळे अनेकांना सलग 48 तासापर्यंत काम करावे लागत असल्याचं समोर आलं आहे. यासोबतच वरिष्ठांकडून होणारा दबाव, ओरड आणि मानसिक छळ यामुळे डॉक्टरांचा ताणतणाव अधिक वाढत आहे. या परिस्थितीत अनेक निवासी डॉक्टर नैराश्याकडे झुकत असून काही जण मद्यपानाचा आधार घेत असल्याचंही दिसून आलं आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्या हेल्पलाईनद्वारे करण्यात आलेल्या अभ्यासानुसार सुमारे 54% निवासी डॉक्टर मानसिक आरोग्याची जोखीम पत्करून काम करत आहेत. काही प्रकरणांमध्ये आत्महत्येसारखी टोकाची पावले उचलल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात प्रबंध सादरीकरणाच्या काळात मानसिक छळाचे प्रमाण वाढते. प्रबंध मजुरीसाठी काही प्राध्यापकांकडून आर्थिक मागण्या, वैयक्तिक खर्च भागवण्याचा दबाव टाकला जात असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. राज्यातील निवासी डॉक्टरांची संख्या पाहिली असता शासकीय महाविद्यालयामध्ये सुमारे 7,900, अर्धशासकीयमध्ये 2,500 आणि खाजगी संस्थांमध्ये 1,500 डॉक्टर कार्यरत आहेत. दरम्यान डॉक्टरांना पुरेशी झोप मिळत नसल्याने आणि कामाचे तास निश्चित नसल्याने हा ताण आणखीन वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या गंभीर प्रश्नाकडे तातडीनं लक्ष न दिल्यास भविष्यात आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.